नांदणी मठातील महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी रविवारी कोल्हापुरामध्ये आंदोलन करण्यात आलं आणि यावेळी महादेवी परत हवीच अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आलेली आहे। दरम्यान नांदणी मठातून नेलेली महादेवी हत्तीण आनंदात असून तिची प्रकृती हळूहळू सुधारत असल्याचं वंतारानं म्हटलंय। सोबतच त्यांनी महादेवीच्या वंतारामधील वावराचा व्हिडिओही जारी केलाय। तसंच कोर्टाच्या आदेशानुसार महादेवीला वंतारात आणलं असून तिचं कल्याण हाच आपला हेतू असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। महादेवी सध्या वंतारामध्ये रुळत असून लवकरच ती हत्तींच्या कळपामध्ये सहभागी होईल असं सांगण्यात आलंय। दरम्यान महादेवीची वंतारात कशी काळजी घेतली जाते पाहूयात। नांदणीतून वंतारामध्ये आणल्यानंतर संपूर्ण वैद्यकीय तपासणी करण्यात आली। वैद्यकीय तपासणीमध्ये आढळलेल्या समस्यांवर उपचार सुरू करण्यात आले। महादेवीच्या पायाला जुना आजार असल्याचं निष्पन्न झालं। पायाच्या जखमांवर औषध उपचारांसह हायड्रोथेरपी देखील करण्यात आली। महादेवीच्या गरजा लक्षात घेऊन वैयक्तिक पोषण आहार तयार करण्यात आला। हत्तीणीच्या देखभालीसाठी स्वतंत्र टीम तैनात करण्यात आली आहे। शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्यावरही विशेष लक्ष दिलं जातंय। नवीन जागेसोबत जुळवून घेण्यासाठी तिला पुरेसा वेळ दिला जातोय। लवकरच इतर हत्तींसोबत तिला मिसळू दिलं जाणार आहे। महादेवीचं कल्याण आणि उत्तम आरोग्य हाच हेतू असल्याचं वनतारानं स्पष्टीकरण दिलंय। वैद्यकीय उपचारांसोबत आपण तिला हायड्रोथेरपी पण चालू केली आहे। हायड्रोथेरपीसाठी ती एका मोठ्या तलावात जाते जो आपल्याकडे इथे वंतारामध्ये आहे आणि त्या तलावात गेल्यामुळे ती जेव्हा त्या तलावात जाते तेव्हा तिच्या पायामध्ये जो जुना आर्थरायटिस आहेत किंवा जुने जे तिच्या पायाच्या हाडांमध्ये प्रॉब्लेम आहे त्याच्या वेदनेतून तिला लगेच आराम मिळतो। आम्ही माधुरीच्या विशिष्ट पोषण गरजा लक्षात ठेवून एक तिच्यासाठी वैयक्तिक पोषण आहार योजना तयार केली आहे जे की तिचं आरोग्य सुधारण्यास मदत करेल।